महत्वाची बातमी 3 दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या पलावा पुलावरून कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे ठाकरे गट आमने सामने उभे ठाकले। हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला। तर या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख दीपेश म्हात्रेंनी केली। तर विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिली। लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं, घाईघाईने केलं। ते का केलं आम्हालाही माहित नाही, कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं। जूनमध्ये जेव्हा आम्ही 1 का 2 तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे। व्हीजीटीएचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे। असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून MMRDला। परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत, कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत। त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बर्बादी होते। अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं, त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले, बाईक स्वार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।